खरं वास्तविक त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून ह्या ज्या अडचणी ज्या आहेत ना हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता त्यांनी कुठल्याही मिटिंगला जर कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवलं नाही, एकट्यानेच निर्णय घेतलेला आहे आणि एकट्यानेच उमेदवारी जाहीर केलेली आहे. आता समजा तुतारीकडून इच्छुक आहेत ना लढायला त्या गटामध्ये. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की शेवळवाडी चांडोली गट जो आहे त्याच्यामध्ये इच्छुक आहेत ना, आपलेच उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक असताना तुम्ही त्या इच्छुकांना सांगता की धनुष्यबाणाच्या मुलाखतीला तुम्ही जा आणि धनुष्यबाणाची या चिन्हाची उमेदवारी तुम्ही घेताय आणि आपल्या कार्यकर्त्यांना देताय. मग हे बी फॉर्मचं करायचंय काय? मग आता जर आमचा हा कार्यकर्ता जर चुकला, समजा दादाभाऊ शेटणी उद्या जर भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला किंवा धनुष्यबाणामध्ये जायचा निर्णय घेतला तर त्यांनी त्या ठिकाणी ते परत म्हणतील मी जिल्हाध्यक्ष तुमच्यावरती कारवाई करतो. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी समजलं नाही पाहिजे. कारण त्यांच्याकडून चुका ज्या वेळेला होतात ते अध्यक्ष म्हणून त्या आम्ही मान्य करायच्या का? आणि मग कार्यकर्ते जर एखादा चुकला आणि वेगळ्या पक्षात गेला तर त्यांनी देखील त्याची भूमिका किंवा त्याचं स्पष्टता त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहे. नाही मग आता जिल्हा अध्यक्षाची भूमिका घेतात ती तरी कोणती सोयीची आहे मला सांगा. ठीक आहे ना, आता ही निवडणुकीचा काळ आहे. वरिष्ठ सगळे जे आहेत ना ते सगळे तिकीट वाटपामध्ये त्या निवडणुकीच्या ह्या रणधुमाळीमध्ये ते व्यस्त आहेत. आम्ही निश्चित प्रकारे आम्ही मीटिंग घेऊ त्यांच्याबरोबर आणि मीटिंग मध्ये त्या ठिकाणी आमच्यावरती काय अन्याय झालेले आहे किंवा आम्हाला विश्वासात कसं घेतलं गेलं नाही हे त्यांच्या निदर्शनाला आणून देऊ आम्ही. नाही वळसे पाटलांचं मला काय माहित नाही, परंतु हे जरी दोन्ही पक्ष एकत्र होते तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विरोध दाखवलेला नाही. वळसे पाटलांची भूमिका ही काम करण्याची एकत्र होती आहे आणि असणारच आहे. मला वाटत नाही त्यांच्या बाजूनी काही त्या ठिकाणी विरोधी. परंतु इकडून ह्या प्रकारे विरोध जो झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण ही सगळी एकी करतोय आणि आंबेगाव तालुक्यामध्येच आपण एकी का करत नाही हा संभ्रम त्या ठिकाणी आम्हाला अजून देखील आहे. सरळ आहे ना तसंच तो प्रकार त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय की ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा का असू नये. समजा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पूजाताई असतील दादाभाऊ शेट असतील यांनी इच्छुक का असू नये असलंच पाहिजे कारण त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. नाही आता पुढे असे वागतील असं त्यावेळेला काय आम्हाला वाटलं नव्हतं. आता हळूहळू मनस्ताप हा चालू होईल आमचा. आता ठीक आहे उद्याचा दिवस आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्याचे आणि त्याच्या माध्यमातून जर काही निर्णय जर झाले नाहीत तर त्या ठिकाणी आम्हाला निश्चित प्रकारे मनस्ताप हळूहळू त्या ठिकाणी होत जाईल.